तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की सोशल मीडियावर खूप सारी चर्चा रंगत आहे आणि सगळेजण बोलतात की बिग बॉस येणार आहे आणि बिग बॉस काही जण बोलतात की येणार नाहीये. मित्रांनो, काय खरं आहे आणि काय खोटं आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की बिग बॉस येणार आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हे आहे. आता आपण जाणून घेऊया की बिग बॉस बद्दल काही गोष्टी जे की स्टार्टिंग पासून सीझन सुरू झाल्यापासून होतात, जे की स्टार्टिंगच्या पहिल्या सीझन पासून ते 5व्या सीझन पर्यंत जे गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की बिग बॉस येण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर प्रोमो येतोय. तसंच मित्रांनो, आतापर्यंत प्रोमो आलेला नाहीये. हे सगळ्यांना वाटते की आतापर्यंत प्रोमो आलेला नाहीये तर का बिग बॉस येणार नाहीये का. तर मित्रांनो, बिग बॉस येणार आहे. प्रोमोला थोडा लेट झालेला आहे. प्रोमो हे 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या समोर प्रोमो येणार आहे. ही कन्फर्म न्यूज आहे. मित्रांनो, काही कॉन्टेस्टंटमुळं हा प्रोमो लेट होत चाललेला आहे. कारण की काही कॉन्टेस्टंटचं आणखी पण म्हणणं असं आहे की आम्ही बिग बॉसमध्ये येऊ की नाही आम्ही तुम्हाला विचार करून सांगू. आणि काही जणांनी डायरेक्टली तोंडावर बोललेलं आहे की आम्ही नाही येऊ शकत बिग बॉसमध्ये. मित्रांनो, हेच रिझन आहे की प्रोमो लेट होत चाललेला आहे. जसं की मित्रांनो, काही कॉन्टेस्टंट म्हणजे आपला एक कॉन्टेस्टंट फिक्स आहे, 2 कॉन्टेस्टंट फिक्स आहेत. असे कॉन्टेस्टंट सगळे फिक्स झालेले आहेत. फक्त 3 ते 4 कॉन्टेस्टंट आणखी पण आहेत बाकी. त्यांच्यामुळं हा प्रोमो लेट होत चाललेला आहे. कारण की प्रोमो आणायचं म्हणल्यानंतर मित्रांनो सगळे कॉन्टेस्टंट पाहिजेत. कारण की प्रोमो आल्यानंतर कॉन्टेस्टंट लिस्ट पण द्यावी लागते. त्याच्यामुळं हा प्रोमो लेट होत चाललेला आहे. आणि कन्फर्म न्यूज आहे मित्रांनो की जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपल्या समोर प्रोमो येणार आहे. ही कन्फर्म म्हणजे 100% न्यूज आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो की प्रोमो लवकरात लवकर येईल का, ह्यावेळेस बिग बॉस लेट येईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही जण बोलतात की हिंदी बिग बॉस OTT सुरू होणार आहे त्याच्यामुळे प्रोमो टाकत नाहीये, त्याच्यामुळे प्रोमो येत नाहीये. असं काही नाहीये मित्रांनो. आपल्याच मराठी कॉन्टेस्टंटमध्ये थोडंफार वादावाद चालू आहेत. त्याच्यामुळे ते प्रोमो लेट होत चाललेला आहे. कारण की त्यांनी जर होकार दिला लवकर तर लवकरात लवकर आपल्यासमोर प्रोमो येऊन जाईल. त्यांच्यामध्येच थोडंसं हो नाही असं चालू आहे. त्याच्यामुळे प्रोमो येत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच आपण नवीन नवीन बातम्या आणतो. त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर कन्फर्म सबस्क्राईब करून जावा. कारण की आपण बिग बॉसच्या टाइमला खूप साऱ्या अपडेट घेऊन येत राहतो की बिग बॉसमध्ये काय होणार आहे आणि काय नाही ते. हे सगळे अपडेट आपल्याकडे असतात. कारण की मी पण मुंबईला राहतो आणि मित्रांनो सेटच्या इथे मी वारंवार जात राहतो. हेच कारण आहे की मी सेटच्या इथे सारखं जात राहतो. आणखी पण मी सेटच्या इथे जाऊन चेक केलेला होता की पूर्ण सेट बनलेला आहे आणि पूर्ण काम झालेलं आहे बिग बॉस हाऊसचं. तर मित्रांनो, प्रोमोसाठी वाट बघतोय आपण आणि आपला सगळा महाराष्ट्र, जे की सगळ्यात जास्त ह्या शोची महाराष्ट्राला उत्सुकता असते. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त लोक वाट बघतायत बिग बॉस सीझन 6ची. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता जे होस्ट राहणार आहे ते कोण राहणार आहे. तर मित्रांनो, होस्ट जे राहणार आहेत ते रितेश देशमुख सरच राहणार आहेत. त्याचं एक रिझन आहे मित्रांनो की यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो, त्या कॉन्ट्रॅक्टनुसार रितेश देशमुख सरच येणार आहेत. आणि ह्या बिग बॉसच्या प्रोमोच्या अगोदरच रितेश देशमुख सरांची शूटिंग पण कॅन्सल, म्हणजे शूटिंग पण पूर्ण झालेली आहे. आणि त्यांनी कुठल्या शोसाठी किंवा मूवीसाठी जे शूट असतात ते कॅन्सल केलेले आहेत. कारण की आता लेटेस्ट न्यूज आहे मित्रांनो की त्यांनी लेटेस्टमध्ये हे सगळ्या शूटिंग कॅन्सल केले आहेत. कारण की बिग बॉस सीझन 6 हे त्यांना घेऊन यायचं आहे म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो, परत सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या समोर बिग बॉसचा पहिला दिवस कधी राहील? मित्रांनो, 27, 28, 29 ह्या 3 दिवसामध्ये पहिला दिवस राहील. कारण की ह्या 3 दिवसापासून सुरुवात होणार आहे बिग बॉस सीझन 6ची. आणि जे बिग बॉसच्या टायमिंगला जी मालिका होती तेही मालिका आता संपत आलेली आहे. त्याच्यामुळं
टेन्शन नका घेऊ, आपल्याला प्लॅटफॉर्म भेटत नव्हतं बिग बॉस कुठल्या प्लॅटफॉर्मवर शो करायचा आहे, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म पण भेटलेला आहे आणि सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता बिग बॉस लवकरात लवकर आपल्या समोर येणार आहे. काळजी करू नका, लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर बिग बॉस समोर येणार आहे. तर मित्रांनो चला बाय बाय.